मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा होतोय। बीडचे आमदार संदीप भैया क्षीरसागर आपल्यासोबत आहेत। मला सांगा, मोर्चा काढण्याची वेळ नेमकी कशामुळे आली? नाही, काय आहे, आम्ही सभागृहामध्ये सर्वच पक्षाचे आमदार बोलल्यानंतर सुद्धा जो मास्टर माइंड सगळेजण आहेत, वाल्मिक कराडला अटक झाली नाही म्हणून लोकांची म्हणजे सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे की आपण जोपर्यंत त्या कुटुंबाला न्याय नाही भेटत तोपर्यंत आपण आंदोलन करणार। अटक का होत नाही नेमका? आता जे आरोपी आहेत मोकाट कुठेतरी फिरताना पाहायला मिळतात, का अटक होत नाही? काय कारण वाटतं तुम्हाला? बघा, ह्याच्या मागचं एकच म्हणजे लोकांमध्ये आम्ही फिरताना चर्चा, इतके दिवस धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेतलं नाही, पण या 2 दिवसापासून मी बोलतोय की लोक म्हणतात फक्त ते स्वतः त्यांनी स्टेटमेंट केलं ही माझ्या निकटवर्ती आहे। मग जर निकटवर्ती असलं तर त्यांनी सरेंडर केलं पाहिजे ना त्यांना। ते म्हणतात त्याला जे कोणी असेल त्याच्या फाशावर चढवा, 2 मिनिटात सीडीआर काढा आणि फाशावर चढवा ना त्यांना। पण तुम्ही मंत्री असल्यामुळे कुठतरी त्यांना श्रेय भेटतंय हे असं लोकांचं म्हणणं आहे। म्हणून नैतिकता दाखवून तुम्ही हे 2-3 महिने हे फास्ट ट्रॅक वरती 2-3 महिन्याची वेळ, 3 महिन्यासाठी तुम्हाला जिल्ह्याची जी मागणी आहे ती राजीनामा देते, ह्याच्यामध्ये काय राजकारण? आणि तुमच्या पक्षातले लोक जे म्हणजे सत्ताधारी लोक ते सुद्धा न्याय मागतात आहे ना, नाव घेऊन बोलतात ते। तुम्ही नैतिकता दाखवून राजीनामा द्या, ह्याचा पूर्णपणे हे 3 महिन्यात ह्याचा तपास द्या आणि परत शपथ घ्या। उलट मोठं खातं त्यांना लागतं त्याच्यावर, माझं काही म्हणणं नाही। कसं पाहता नेमकं दबाव धनंजय मुंडेंचा आहे की सरकारवर, पोलिसांवर? काय नाही, दबाव तर हा दिसतोच ना। एक मंत्री जर व्यक्ती असला तर हा दबाव बाकीकडे सगळं व्यवस्थित चालू, बाकीचे लोक अटक होतात, ते 2 नंबरचे सगळे धंदे बंद झाले, एक शिस्त लागली, पोलीस प्रशासन एसपी नवीन आल्यामुळं म्हणजे लोकांमध्ये समाधान करायचं। पण जो मास्टर माइंड तो आला पाहिजे। कोण मास्टर माइंड आहे? वाल्मिक कराड, तुम्ही सीडीआर तपासा, मिळून जाईल तुम्हाला। सुरेश धसांकडून देखील वारंवार धनंजय मुंडेंवरती आरोप होत आहेत। त्यांच्यामध्ये देखील आता राष्ट्रवादीमध्ये देखील शाब्दिक चकमक होताना कुठेतरी पाहायला मिळते। कसं पाहता याकडे नेमकं? आता काय बघा, आरोप आम्ही करत नाहीये, जो आम्ही लोकांनी आम्हाला निवडून दिलं, दुसऱ्यांदा निवडून दिलं। आज आम्ही लोकात फिरताना लोक म्हणतात काय झालं, उद्या आमच्या सोबत काही अशा गोष्टी होऊ नये। म्हणजे आज मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये फिरत असताना ही लोकांची मागणी आहे ना, काय मॅनेज झाले का म्हणतात, काय काय तुम्ही फक्त बोलतात, फक्त काही करत नाही, असा विषय होतो ना। म्हणून लोकांना लोकांची मागणी आहे, त्या कुटुंबाला न्याय भेटलं पाहिजे, बाकीचे बी प्रकरण बाहेर आले पाहिजे आणि ह्या पुढे कुणावरती अशी गोष्ट झाली नाही पाहिजे ही लोकांची मागणी। बाकीची प्रकरणं म्हणतायत, कुठले अशी प्रकरणं काही सांगू शकाल? त्याचा मला वाटतं सुरेश दसांनांचं जो काही मी बघितलं, त्यांच्याकडे ते कागदासहित त्यांचे डिटेल्स आहेत, ते माझ्याकडे कागद नाहीये। त्यांच्याकडून एकदा कागद आल्यानंतर त्या विषयावर बोलेल मी। आज मोर्चा काढलाय, कधीपर्यंत ही लढाई सुरू राहणार? नाही, जोपर्यंत ही अटक होत नाही, आणि तुम्ही सांगतो अटक झाल्यावर सुद्धा शेवटपर्यंत जिल्ह्याचं लक्ष, जोपर्यंत ह्यांना फाशीवर चढत नाही ना आम्ही शांत बसतो। जोपर्यंत या आरोपींना अटक फासावरती चढत नाही तोपर्यंत हा जो लढा आहे तो चालूच राहणार असल्याचं संदीप क्षीरसागर, ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी।